आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, सन्माननीय शिक्षक वृंद, येथे उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या लाडक्या बालचिमुकल्यांनो, मी ओम साई प्रतिष्ठान संचलित प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मी रमेश सोमवंशी आपल्या सर्वांचे स्नेहपूर्वक आत्मीयतेने स्वागत करतो. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व ज्यांनी सर्व माता भगिनीसाठी शिक्षणाची द्वारे खुले करून दिली, या सावित्रीमाईच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि यानंतर दीप प्रज्वलन हा कार्यक्रम दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा, दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरेल श्रद्धेचा, दीप लावूया मांगल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा, दीप लावूया आत्मतेजाचा प्रकाश पसरेल साक्षात्काराचा, दीप लावूया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा. हा विवेक सर्वांच्या हृदयात जागावा, हीच सद्भावना, हीच मनोकामना. संपन्न होत आहे दीप प्रज्वलन, संपन्न होत आहे दीप प्रज्वलन. हे आपण पाहता धन्यवाद सर. आतिथ्याला संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतिथ्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले ही स्वागताला, शब्द फुले ही स्वागताला. स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचा बंध. आतुर झाली मने, आपल्या स्वागतासाठी आतुर झाली मने. आजच्या या वार्षिक स्नेह संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या ओम साई प्रतिष्ठान संचलित ओम साई प्री प्रायमरी स्कूलचे सर्वेसर्वा तथा ओम साई पतसंस्थेची धुरा सांभाळणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय श्री अमोल चव्हाण सर यांचे स्वागत करण्यासाठी मी आदरणीय भगवान वाघमारे सर यांना मंचावर आमंत्रित करतो. स्नेह संमेलनाचे ज्यांनी उद्घाटन केले असे अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्ष आदरणीय अजित बापू लोमटे यांचा सत्कार व स्वागत करण्याची मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री अमोल चव्हाण सर यांना विनंती करतो. 10वी-12वी योगेश्वरी महाविद्यालय या ठिकाणी झालेला आहे. पुढे LLB साठी मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, LLM भारतीय विद्यापीठ पुणे, डिप्लोमा इन सायबर लॉ पुणे येथे झाले. सध्या अंबाजोगाई वकील संघाचे ते अध्यक्ष असून क्रिमिनल आणि सिव्हिल प्रकरणे ते हाताळत आहेत. घ्या यानंतर आंबाड सर यांनी करावे.
अशोक सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. पेपर यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय माननीय श्री उद्धव गाडेकर सर यानंतर माननीय श्री सतीश मोरे साहेब पत्रकार अंबाजोगाई यांचं स्वागत मी आदरणीय श्रीकांत पवार सर ओम साई पतसंस्था सर उपसरपंच भावटाणा यांचाही सत्कार करावा. यानंतर माननीय श्री सुधाकर इंगळे सर यांचा सत्कार करावा. यानंतर माननीय सौ ज्योती गुट्टे मॅडम आमच्या शाळेच्या संगीताताई चव्हाण मॅडम या आमच्या शाळेच्या प्रिन्सिपल आदरणीय गुट्टे मॅडम यांचा सत्कार करतील. वर्ग या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते. शाळेचा प्रवास आणि प्रगती ही आदरणीय व्यासपीठावरचे अध्यक्ष महोदय, मान्यवर पाहुणे व सर्व पालक, माझे सहकारी, शिक्षक वृंद व माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, आजच्या या वार्षिक गॅदरिंगच्या शुभप्रसंगी आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. ही शाळा उभा राहिली तेव्हा केवळ एक इमारत होती, पण या इमारतीचा विश्वासाचं मंदिर बनले आहे. सुरुवातीला मोजक्या विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज शिस्तबद्ध शिक्षण, गुणवत्तापूर्ण अध्ययन आणि पालकांच्या विश्वासामुळे भक्कमपणे पुढे जात आहे. हे सांगायला मला खरंच खूप अभिमान वाटतो आहे. आज आपल्या शाळेतील विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे तर नृत्य, गायन, क्रीडा, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रात छाप पाडत आहेत. ही प्रगती शक्य झाली आहे ती शाळा व्यवस्थापनाचे मार्गदर्शन, अध्यक्ष महोदयांचे पाठबळ व शिक्षकांचे प्रामाणिक प्रयत्न आणि पालकांचे सहकार्य. यापुढे आधुनिक शिक्षक पद्धती, संस्कारयुक्त शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत ही शाळा अधिक उंचावर नेण्याचा हा माझा निर्धार आहे. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने शाळेचा हा प्रवास कसा यशस्वीपणे पूर्ण होईल याची पूर्णपणे मी शाश्वती देऊन एक इमारत पासून ते 8 खोल्या, 8 खोल्यापासून ते मला 8 मजली इमारत कशी करता येईल याची पूर्ण शाश्वती देऊन मी ओम साई फॅमिलीची पूर्णपणे पुढे नेण्याचं आश्वासन देते आणि कार्यक्रमाला सुरुवात करायला सांगते. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय ससाने साहेब यांचं आगमन झालेलं आहे. यांचं स्वागत करण्यात आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय श्री ससाने साहेब PSI अंबाजोगाई यांचा सत्कार या ठिकाणी आमच्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय अमोल सर हे करत आहेत. आलेली आहे आराध्या चव्हाण. समोर बघा, समोर. यानंतर LKG म्युझिकल चेअर स्पर्धा प्रथम क्रमांक आलेला आहे रुद्र वावळे. सेकंड क्रमांक आहे सार्थक लोमटे. यानंतर स्मरणशक्ती ही स्पर्धा झालेली होती. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे स्वरा सपकाळ. दमन उत्तराखंड.
स्मरणशक्ती या ठिकाणी ही स्पर्धा झालेली होती. त्यामध्ये मॅडम मॅडम थोडं साईडला. यानंतर बॅग पॅकिंग ही स्पर्धा झाली होती. त्याच्यामध्ये प्रथम आलेला आहे कार्तिक निकम आणि द्वितीय आलेली आहे त्रिशा इंगळे. युकेजी गटामध्ये स्मरणशक्ती ही स्पर्धा झालेली होती. या स्पर्धेमध्ये दीदी समोर बघ, समोर बघ, समोर बघ. गुड गुड. प्रथम आलेली आहे, द्वितीय आलेला आहे ज्ञानेश्वर घोरपडे आणि तृतीय आलेला आहे ज्ञानेश्वर गायकवाड. यानंतर आधिराज पतंगे, सोहम ढाकणे, हिंदवी माने. यानंतर फॅन्सी ड्रेस स्पर्धेचं वै व्यवहारे, सेकंड क्रमांक शिवांक बावगे. सिनियर युकेजी श्लोक पाठांतर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आर्यन जाधव आणि आपल्या चिमुकल्यांनी एवढी मेहनत करून बक्षीस मिळवलेलं आहे. कृपया पालक वर्गांनी याचीही जाण ठेवून टाळ्या वाजव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ऐकू येत नाहीये, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तेवढं खूप कमी आहे. ह्यांचं वय बघायला गेलं आणि त्यांची शिस्त बघायला गेली तर खूप कौतुकास्पद आहेत. त्याच्यामुळे आपण हा स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कार देत आहोत. तर प्लीज पालकांनीच त्या टाळ्या देतात, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. आर्याचं कौतुक सांगायचं झालं तर शाळा सुरू झाल्याच्या नंतर अवघ्या महिन्याभरांनी तिने लेट आली होती शाळेत, पण तिची ती भरारी पाहून खरंच आम्ही शिक्षक वृंद सुद्धा खूप अभिमानी झालेलो आहोत. याबरोबर सर्व कर्मचारी वर्गातून सर्वांना प्रेरणा व पुढील कार्यासाठी कौतुकाची थाप म्हणून आज आपण इथे काही शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सर्वप्रथम बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर म्हणून सौ मॅडम यांना धन्यवाद मॅडम. यानंतर ओम साई बँकेतील आमचे कर्मचारी माननीय श्रीकांत हा पुरस्कार देण्यात येतो आहे. माननीय अशोक डोने सर. सर्वात जोखमीचे काम म्हणजे लहान मुले सांभाळणे. अशा लहान मुलांना गाडीत पाठवण्यासाठी घरून गाडीच्या पॉइंट पर्यंत आणणे आणि पॉइंट वरून घरी नेणे लहान मुलांची आवड म्हणून संस्थेला निस्वार्थ भावनेच्या या कार्याची दखल आम्ही घेत आमच्या संस्थेकडून हा छोटासा सन्मान इथे आम्ही करत आहोत. आदरणीय महादेव वसंत पांचाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी या छोटासा सन्मान स्वीकारावा. तसेच मान्यवरांना विनंती करतो की त्या खूप आहेत, कारण विद्यार्थ्यांनी तयार होईल पॉइंट पर्यंत आणण्यापर्यंत काळजी घेतात ते, आणि प्रत्येक विद्यार्थी गाडीत बसवणं यापासून त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सरांसाठी. याबरोबरच आमच्या शाळेला नेहमी सहकार्य करणं जाधव सरांसाठी पण जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. एका फोनवरती आम्हाला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक मदतीत उभा असणारा माणूस म्हणजे आमचे जाधव सर आहेत.
प्लीज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चिमुकल्यांचा नृत्याविष्कार आज येथे आपण पाहणार आहोत. आज इथे या बाल चिमुकल्यांसाठी आवर्जून म्हणावेसे वाटते की छोटा बच्चा जान से हमसे नाटक राहणार रे. खरंच वयोगट 3 ते 6. थोडा खाली बस जरा, थोडा खाली बस थोडा. अरे अरे खाली बस, खाली बस. बाळा थोडं खाली बस ना, खाली बस थोडा, खाली बस जरा बाळा, थोडं खाली बस. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या संस्थेचे अध्यक्ष अमोल चव्हाण सर आणि आमचे मित्र पण, आणि त्यांनी जी ही शाळा चालू केलेली आहे या शाळेचा आज विद्यार्थी आणि त्यांच्यातला उत्साह आणि शाळेची प्रगती पाहून असं मला वाटतं की या पुढील भविष्यामध्ये ही शाळा अमोल चव्हाण सर एकदम उंचीवर घेऊन जातील. कारण त्यांची जी चिकाटीनं काम करण्याची जी पद्धत आहे आणि त्यांना जे स्टाफ मिळालेला आहे, सोबत काम करणारे जे त्यांच्यासोबत राहणारी माणसं आहेत, ते एकदम त्यांना जीव लावणारे दिसतात. आणि यातून या संस्थेचं खूप मोठं नाव होणार आहे भविष्यामध्ये. अंबाजोगाईमध्ये ही संस्था खूप मोठी होईल. आणि या शाळेमध्ये आज या स्नेहसंमेलनासाठी आम्हाला उद्घाटक म्हणून बोलवलं. इथं मी जास्त बोलणार नाही, कारण सगळे पालक वर्ग इथं आपल्या आपल्या मुलांचा डान्स आणि त्यांची जी काही कला आहे किंवा त्यांनी जे काही सादर करणार आहे ते पाहण्यासाठी आलेले आहेत. या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या मते मी सांगतो. आणि पुढील कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो आणि आयोजकांना पुढील कार्यक्रम चालू करण्याची विनंती करतो. धन्यवाद. ओम साई शिक्षण संस्थेच्या वतीने जो ॲन्युअल डेचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमास आम्हा सर्वांना, स्टेजवरील मान्यवरांना, या शाळेबद्दल मी शाळेचे आभार मानतो. जसं बापूंनी सांगितलं की वेळ झालेला आहे आणि सर्व पालकांना आतुरता आहे आपल्या पाल्यांना बघायची. त्यामुळं मी आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो आणि शाळेला शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. आज ओम साई प्रायमरी इंग्लिश स्कूल अंबेजोगाई, दत्तनगर अंबेजोगाई या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन आहे. स्नेहसंमेलन याचा अर्थ आहे की वर्षभराच्या काळात बहुतांशी डिसेंबर जानेवारीमध्ये हा गॅदरिंगचा कार्यक्रम, स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होत असतो. स्नेहाचा अर्थ आहे आनंद, आनंद प्रगट करण्याचा दिवस. तो आनंद कोणत्या गोष्टीचा प्रगट करायचा, तर त्या विद्यार्थ्या ठिकाणी अनेक गुण असतात आणि ते गुण प्रगट करण्याची जी तारीख आहे, जो दिवस आहे, आणि त्या दिवशी त्या दिवसाला स्नेहसंमेलन असं म्हणतात. म्हणून आज आपण स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय अजित बापू लोमटे, त्याचप्रमाणे ससाने साहेब, सर्व व्यासपीठ प्रत्येकाचे नाव घेणं अशक्य आहे. मला साहेबांनी सांगितलं की वेळ पुष्कळ झालाय, बाहेरगावची मुलं आहेत, छोटी छोटी आहेत आणि त्यांचं थोडं कौतुक पाहायचं आहे. या ठिकाणी भाषणामध्ये न वेळ घेता आपल्या सर्वांच्या वतीनं आपण या शाळांना शुभेच्छा देऊ की भविष्यात या विद्यार्थ्यांनी खूप मोठं व्हावं, ही शाळा मोठी व्हावी अपेक्षा करतो. आणि या अमोल भैयाला शुभेच्छा देतो की जसं आतापर्यंत आपण शाळेकडे लक्ष घातलंय तसं आणखी लक्ष घालून अनेक विद्यार्थी घडवावेत, शाळेचं नाव करावं हीच अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो.